Good afternoon to all of you. Students, we are concentrate on AS 21 Consolidated Financial Statement. Consolidated Financial Statement is standard number 21. आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कन्सॉलिडेटेड म्हणजे संयुक्त, याच्यामध्ये दोन कंपन्यांचं त्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपनीचं त्या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते एकत्रित किंवा संयुक्तरित्या तयार केलं जातं किंवा तयार करावं लागतं, त्याला आपण कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघूयात आपण या अकाउंटिंग स्टँडर्ड 21मध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात. The objective of this standard is to lay down principle and procedure for preparation and presentation of consolidated financial statement. या स्टँडर्डचा मूळ उद्देश हा आहे, हे जे काही स्टँडर्ड आहे जे तुम्ही अकाउंटिंग स्टँडर्ड जे तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत आहात ते कन्सॉलिडेट करायचं आहे, एकत्रित तयार करायचं आहे. मूळतः हे स्टँडर्ड जे तुमचे होल्डिंग कंपनी अकाउंट्स जे आहेत, आपल्याला माहिती होल्डिंग कंपनीमध्ये एक कंपनी दुसऱ्या कंपनीचं सबसिडियरी कंपनीचं त्या ठिकाणी असणारं शेअर कॅपिटल 51%पेक्षा जास्त हे होल्ड करते, त्यावेळेस त्याला आपण त्या ठिकाणी होल्डिंग कंपनी अँड सबसिडियरी कंपनी असं म्हणत असतो. होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनी असं म्हणत असतो. आता बघा, आणि हे असं झाल्यानंतर 51%पेक्षा जास्त कॅपिटल ॲक्वायर केल्यानंतर होल्डिंग कंपनीने त्या ठिकाणी होल्डिंग कंपनीने पॅरेंट्स कंपनीने त्यांच्या असणाऱ्या सबसिडियरी कंपनीचं सुद्धा फायनान्शियल स्टेटमेंट सादर करायचं आहे. ते एकत्रित पद्धतीने करायचं आहे. ॲट द सेम टाईम ऑफ होल्डिंग कंपनी prepared by financial statement. These statements are intended to present financial information about a parent and its subsidiaries. काय म्हटलेलं आहे? These statements are intended, या स्टेटमेंटचा मुख्य हेतू प्रेझेंट करायचा आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ होल्डिंग अँड सबसिडियरी कंपनी. तुमच्या असणाऱ्या होल्डिंग आणि सबसिडियरी कंपनीची काय करायचं आहे, फायनान्शियल पोझिशन जे आहे, फायनान्शियल इन्फॉर्मेशन जे आहे ती काय करायची, प्रेझेंट करायची आहे. ॲज ए सिंगल इकॉनॉमिक एंटिटी टू शो द इकॉनॉमिक रिसोर्सेस कंट्रोल बाय द ग्रुप. आणि होल्डिंग कंपनीने त्या ठिकाणी काय करायचे, या दोन कंपन्यांची म्हणजे तिच्या आणि तिच्या असणाऱ्या सबसिडियरी कंपनीच्या दुय्यम कंपनीची काय करायची, मराठीमध्ये सबसिडियरीला दुय्यम म्हणतात, दुय्यम कंपनीची सुद्धा त्या ठिकाणी फायनान्शियल पोझिशन इन्फॉर्मेशन एकत्रित करायचे आहे. ऑब्लिगेशन्स ऑफ द ग्रुप अँड रिझल्ट्स द ग्रुप अचीव विथ इट रिसोर्सेस. आणि या असणाऱ्या दोन होल्डिंग आणि सबसिडी कंपनीचा तुमचं असणारं ऑब्लिगेशन्स आणि अचिव्हमेंट्स हे एकच असणार आहे. दिस स्टँडर्ड शूड ऑल्सो बी अप्लाइड इन अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इन सबसिडीज इन द सेपरेट फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ पॅरेंट. आता हे स्टँडर्ड काही वेळेस आपल्याला माहिती अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट AS 13 जे आहे त्या संदर्भातसुद्धा हे स्टँडर्ड काय होतं, लागू होत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा त्याच्या रिलेट्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता बघा, ए बॉक्समध्ये आपण पाहूयात. ए सबसिडियरी इज ॲन एंटरप्राइज that is controlled by another enterprise. A subsidiary is an enterprise that is controlled by another enterprise. एका एंटरप्राइजला दुसऱ्या एंटरप्राइजनं काय केलेलं आहे, कंट्रोल ठेवलेलं आहे किंवा कंट्रोल केलेलं आहे. अशा सबसिडियरी कंपनीला अशा मेन कंपनीला आपण काय म्हणणार आहे, नोन ॲज द पॅरेंट, पालक तत्व कंपनी आपण त्याला म्हणूयात. ए सबसिडियरी इज ॲन एंटरप्राइज दॅट इज कंट्रोल्ड बाय अनदर एंटरप्राइज. एका
अस्तित्वात असणाऱ्या कंपनीने दुसऱ्या अस्तित्वात असणाऱ्या कंपनीला काय केलेलं आहे, कंट्रोल केलेलं आहे, त्याच्यावरती नियंत्रण केलेलं आहे. अशा कंपनीला आपण पॅरेंट कंपनी असं म्हणणार आहे. त्याला दुसरं नाव आहे होल्डिंग कंपनी. देन ए पॅरेंट इज अन एंटरप्राइज दॅट हॅज वन ऑर मोर सबसिडियरीज. एका पॅरेंट कंपनीला इथं सांगितलेलं आहे एक किंवा एकपेक्षा जास्त दुय्यम कंपन्या असू शकतात. नो प्रॉब्लेम. म्हणजे एका पॅरेंट कंपनीच्या एक कंपनी सबसिडियरी असू शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा कितीही सबसिडियरी कंपन्या असू शकतात. आपल्याला माहिती आहे की मेन ब्रँच असते एंटरप्राइजची. बाकीच्या भागांमध्ये जॉग्राफिकल इंडिकेशननुसार किंवा जॉग्राफिकल विभागानुसार त्या ठिकाणी काय केलं जातं, शाखा किंवा सब ब्रँचेस ओपन केले जातात. म्हणजे थोडक्यात मेन ब्रँच ऑफ द एंटरप्राइज अँड सब ब्रँच ऑफ द एंटरप्राइज हा ह्याच्यामधला खेळ जो आहे तो या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार त्या ठिकाणी ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे. मेन ब्रँच आणि सब ब्रँच किंवा पॅरेंट company or parent company and subsidiary company. Then a group is a parent and all its subsidiaries. किंवा एखादा असा ग्रुप असू शकतो पॅरेंट कंपनीचा आणि तिच्या काय असू शकतात, काही सबसिडियरी म्हणजे दुय्यम कंपनी असू शकतात, कंपन्या असू शकतात. कंट्रोल. आता कंट्रोलमध्ये काय डिफरन्स सांगितलेले बघूयात आपण ए पॉईंटमध्ये. द ओनरशिप directly or indirectly through subsidiary. The ownership directly or indirectly through subsidiaries of more than one half of the voting power of an enterprise. म्हणजे 1/2 पेक्षा जास्त कंट्रोल कोणाचा असणार आहे, तुमच्या असणाऱ्या पॅरेंट्स कंपनीचं असणार आहे. Then B, control of the composition of the board of directors in the case of a company or of the composition of the corresponding governing body in case of any other enterprise, so and to obtain economic benefits from its activities. Consolidated financial statement are the financial statement of a group presented as those a single enterprise. कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट हे असं स्टेटमेंट आहे की एका ग्रुपचं, म्हणजे तुमच्या कितीही त्या ठिकाणी सबसिडियरी कंपनी असू द्या पॅरेंट कंपनीचे, एका ग्रुपचं त्या ठिकाणी फायनान्शियल इन्फॉर्मेशन काय केली जाते, सिंगल एंटरप्राइज काय करत असते, सादर करत असते किंवा प्रेझेंट करत असते, आपण त्याला असं म्हणूयात. देन मायनॉरिटी इंटरेस्ट इज दॅट पार्ट ऑफ द नेट रिझल्ट्स ऑफ ऑपरेशन्स अँड of the net assets of a subsidiary attributable to interest which are not owned directly or indirectly through subsidiary by the parent. म्हणजे सपोज 2 लाख रुपयाचं कॅपिटल सबसिडियरी कंपनीचं आहे आणि त्याच्यापैकी 1.5 लाख रुपयाचं 1,50,000चं कॅपिटल कंट्रोल केलेलं आहे किंवा ॲक्वायर केलेलं आहे बाय द पॅरेंट्स कंपनी. मायनॉरिटी इंटरेस्ट कितीचं राहणार आहे, 50,000 रुपये किमतीचं राहणार आहे. कारण त्यांचं तेवढेच भाग आहेत का मायनॉरिटी शेअर होल्डर जे आहेत त्यांचं 50,000चं कॅपिटल काय होईल, शिल्लक राहील. देन कंप्लीट द बॉक्स. ए पॅरेंट विच पॅरेंट्स कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट शुड प्रेझेंट दिस स्टेटमेंट इन ॲडिशन टू इट्स सेपरेट फायनान्शियल स्टेटमेंट. आणि तुमच्या पॅरेंट कंपनीने ॲडिशन करायचं आहे. कोणाचं ॲडिशन करायचं आहे, तिच्या असणाऱ्या दुय्यम कंपनीची फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे त्या फायनान्शियल स्टेटमेंटचं काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. देन ए पॅरेंट विच प्रेझेंट्स कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट शुड कन्सॉलिडेट ऑल सबसिडियरीज डोमेस्टिक ॲज वेल ॲज फॉरेन अदर दॅन दी फॉलोइंग एक्सक्लुजन. आणि याच्यामध्ये पॅरेंट्स कंपनी जे आहे तुमची असणारी सबसिडियरी किंवा डोमेस्टिक लेवलला असू दे किंवा फॉरेन लेवलला असू दे, या ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे, त्या पॅरेंट्स कंपनीने त्याची असणारी सर्व फायनान्शियल इन्फॉर्मेशन प्रेझेंट करणं गरजेचं आहे. काय सोडून, तर आपण त्या ठिकाणी बघणार फॉलोइंग एक्सक्लुजन म्हणजे काय, सोडून देणे किंवा ग्राह्य न धरणे असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणूयात. याच्या
स्मॉल एमध्ये आपल्याला कोणकोणत्या पॉईंट्स सोडून द्यायला सांगितले ते इथं आपण चेक करूयात. कंट्रोल इज इंटेड बाय द टेम्पररी बिकॉज द सबसिडरी इज एक्वायर्ड अँड हेल्ड एक्सक्लुझिव्हली विथ ए व्ह्यू टू इज सबसिक्वेंट डिस्पोजल इन द नियर फ्युचर. म्हणजे भविष्य काळामध्ये किंवा चालू काळामध्ये त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचं जर कंट्रोल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे कन्सॉलिडेटेड ते तयार करता येणार नाही एकत्रित. कोणाला? पॅरेंट्स कंपनीला. देन बी, स्मॉल बी, इट ऑपरेट्स अंडर सर्व लॉंग टर्म रिस्ट्रिक्शन्स विच सिग्निफिकंटली इम्पेअर इट्स ॲबिलिटी टू ट्रान्सफर फंड्स टू द पॅरेंट्स. फंडच्या बाबतीमध्ये सुद्धा ट्रान्सफर करत असताना त्याचे काही रिस्ट्रिक्शन सांगितलेले आहेत आणि म्हणून ते सुद्धा काय आहे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. Then, in the consolidated financial statement, investment in subsidiaries should be accounted for accordance. आणि जर एखाद्या कंपनीने फक्त दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ते अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट AS 13 नुसार ती इन्व्हेस्टमेंट ग्राह्य धरली जावी. या ठिकाणी कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असताना तुम्ही पॅरेंट्स कंपनीनं त्या सबसिडियरी कंपनीचं शेअर कॅपिटल काय करणं गरजेचं आहे, ॲक्वायर करणं गरजेचं आहे किंवा असेट्स अँड लायबिलिटी ॲक्वायर करणं गरजेचं आहे. देन reasons for not consolidated a subsidiary should be disclosed in the consolidated financial statement. Then, where an enterprise does not have a subsidiary but has an associate and a joint venture, such as enterprise should also prepare consolidated financial statement in accordance with AS 23. आणि जॉईंट व्हेंचरनुसार त्या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी AS 23 नुसार तुम्ही काय केलं पाहिजे, फायनान्शियल स्टेटमेंट तयार करणं गरजेचं आहे हे इथं आपल्याला सांगितलं आहे. देन कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट नॉर्मली इन्क्लूड consolidated financial statement normally include consolidated balance sheet, consolidated statement of profit and loss and notes. आपल्याला त्या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असताना स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, स्टेटमेंट ऑफ बॅलन्स शीट अँड वर्किंग नोट्स किंवा नोट्स त्या ठिकाणी तयार करावे लागतात. आणि त्या पद्धतीनं हे जे काही प्रिन्सिपल्स असतील, रूल्स असतील या अकाउंटिंग स्टँडर्ड 21 नुसार ते आपल्याला त्या ठिकाणी सेपरेट काय करावं लागतं, फायनान्शियल स्टेटमेंट प्रेझेंट करावं लागतं. कन्सॉलिडेशन फायनान्शियल स्टेटमेंट कन्सॉलिडेशन प्रोसिजर सांगितलेली ती आपण इथं बघूया. फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द पेरेंट अँड इट्स सबसिडियरीज should be combined on a line-by-line basis, adding together like items of assets, liabilities, income and expenses. म्हणजे एका लाईनमध्ये आलं पाहिजे. सपोज तुमची A ही कंपनी पॅरेंट्स कंपनी आहे आणि BCD तिच्या सबसिडियरी कंपनी आहेत. फर्निचर असेल, फर्निचर पॅरेंट्स कंपनीचं 10 लाख रुपये असेल आणि BCD कंपनीचं 1-1 लाख रुपये असेल तर ते एका लाईनमध्ये येणं गरजेचं आहे की एकूण फर्निचर किती रुपयाचं झालं, यांचं पॅरेंट्स कंपनीचं 10 आणि सबसिडियरी कंपनीचं 1 लाख असं मिळून काय होईल, टोटल होईल 13 लाखाचं. आणि म्हणून त्यांनी लाईन बाय लाईन त्या ठिकाणी किंवा इन्कम किंवा एक्सपेन्सेस किंवा असेट अँड लायबिलिटी काय करायचे आहेत लाईन बाय लाईन तुम्हाला प्रेझेंट करणं गरजेचं आहे. अंडर दिस अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 21 कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. Cost of parents' investments in subsidiary and the parents' portion of equity on debt of investment should be eliminated. Then computation of goodwill capital reserve. तुम्हाला हे कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असताना आपण होल्डिंग कंपनीमध्ये प्रॉब्लेम शिकत असताना हे आपण शिकणार आहे. कॉम्प्युटेशन ऑफ गुडविल / कॅपिटल रिझर्व. आता गुडविल कसं कॅल्क्युलेट होतं बघा. कॉस्ट ऑफ पॅरेंट्स इन्व्हेस्टमेंट इन सबसिडियरी मोर दॅन तुम्हाला त्या ठिकाणी
दिसते बघा, कॉस्ट ऑफ पॅरेंट्स इन्व्हेस्टमेंट इन सबसिडी मोर दॅन पॅरेंट्स पोर्शन ऑफ इक्विटी ऑन द डेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. जर तुमच्या असणाऱ्या पॅरेंट कंपनीची इन्व्हेस्टमेंट सबसिडियरी कंपनीमध्ये तिच्या असणाऱ्या सबसिडियरी कंपनीच्या असणाऱ्या इक्विटी कॅपिटलपेक्षा जास्त असली, त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ॲक्वायर करताय, ज्या दिवशी तुम्ही होल्ड करताय, ज्या डेटला तुम्ही होल्ड करताय त्या डेटला तुमची असणारी इन्व्हेस्टमेंट, उदाहरण घेऊयात आपण फॉर एक्झाम्पल, सबसिडियरी कंपनीची टोटल कॅपिटल आहे 10 लाखाचं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्या ठिकाणी 15 लाख. वरचं 5 लाख रुपये काय होईल, 15 - 10 काय होईल, 5 लाख रुपयाचं काय येईल, गुडविल येईल. देन कॅपिटल रिझर्व, कॉस्ट ऑफ पॅरेंट इन्व्हेस्टमेंट इन सबसिडियरी लेस दॅन पॅरेंट्स पोझिशन ऑफ इक्विटी ऑन द डेट ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुमच्या असणाऱ्या पॅरेंट्स कंपनीची इन्व्हेस्टमेंट ही सबसिडियरी कंपनीच्या इक्विटी शेअरपेक्षा कमी आहे, तर अशा वेळेस काय होईल, कॅपिटल रिझर्व येईल. म्हणजे सपोज सबसिडियरी कंपनीचं इक्विटी शेअर कॅपिटल आहे 10 लाख रुपये आणि तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट त्या कॅपिटलमध्ये केलेले 8 लाख रुपये, तर काय होणार आहे, तिथं कॅपिटल रिझर्व काय होईल, 2 लाखाचा डिफरन्स येणार आहे. देन मायनॉरिटी इंटरेस्ट. आता बघा, आपण जसं म्हटलं की 51% जास्त भांडवल हे होल्डिंग कंपनीचं असतं किंवा पॅरेंट्स कंपनीचं असतं. राहिलेलं जे काय भांडवल आहे, राहिलेलं जे काय शेअर होल्डिंग आहे, त्या शेअर होल्डिंगला आपण काय म्हणतो, मायनॉरिटी शेअर्स अँड मेजॉरिटी शेअर्स. तर आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्टचा विचार करायचा आहे. मग बघा, मायनॉरिटी इंटरेस्टला त्या ठिकाणी आपण काय देऊ शकतो, minority interest in the net income of consolidated subsidiaries for the reporting period should be identified and adjusted against the income of the group in order to arrive at the net income attributable to the owners of the parents. म्हणजे या ठिकाणी सपोज तुमच्या असणाऱ्या संपूर्ण कंपनीला 5 लाख रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे आणि त्या सबसिडियरी कंपनीचा तुम्ही शेअर्स घेतलेले आहेत, 2 लाख रुपयाचे शेअर्स होते, 2 लाख इक्विटी शेअर्स होते, त्याच्यापैकी तुम्ही 1.5 लाख इक्विटी शेअर्स होल्ड केलेले आहेत. आता मायनॉरिटी शेअर्स किती राहिले, 50,000 रुपये आणि तुम्हाला 5 लाख रुपये झालेला आहे. तो 5 लाख रुपयाप्रमाणे त्या प्रॉफिट जो झालेला आहे सबसिडियरी कंपनीमध्ये, त्या ठिकाणी 50,000 इक्विटी शेअर होल्डरला त्या ठिकाणी 5 लाख रुपये तुम्ही काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. निश्चितच म्हणजे त्यांना त्या ठिकाणी असणारा प्रॉफिट असेल, लॉस असेल, तो काय होईल, कमी प्रमाणावरती जाणार आहे. ओके, अशा प्रकारे हे जे स्टँडर्ड आहे AS नंबर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 21 कॉन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, हे स्टँडर्ड संपूर्णतः होल्डिंग कंपनी अकाउंट जो आपल्याला पुढे जाऊन टॉपिक शिकायचा आहे त्या टॉपिकच्या आधारे किंवा त्या स्टेटमेंटच्या आधारे हे स्टँडर्ड आहे. हे स्टँडर्ड AS अकाउंटिंग स्टँडर्ड 13 जे आहे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, त्याच्या थोडंसं वेगळं आहे. त्याची कंडिशन आणि ह्याची कंडिशन याच्यामध्ये डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण याच्यामध्ये पॅरेंट्स कंपनी असेल, तिची सबसिडियरी कंपनी असेल, म्हणजे प्रमुख कंपनी आणि तिच्या दुय्यम कंपनीचं आपल्याला ते काय करायचं आहे, फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचं आहे इन लाईन बाय लाईन. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपण जर अजून आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब घ्या. आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या ठिकाणी थांबतो आहे.